शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे हे नुकत्याच झालेल्या जिल्हा सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवडून आले। मात्र निवडून आल्यानंतर शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। त्यांच्या पक्षांतरानंतर जनतेत नाराजीचा सूर स्पष्टपणे उमटू लागला आहे। त्याचाच परिणाम 17 जुलैच्या सकाळी वरोरा शहरातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या त्यांच्या फोटोवर अज्ञात व्यक्तीने काळे फासले असून त्यावर गद्दार शिंदे असे लिहिले आहे। या घटनेमुळे समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चौकशी सुरू केली आहे। दरम्यान शिंदे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता शिंदे यांनी हे चिल्लर प्रकरण असल्याचे म्हणत याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही। लोकशाहीत प्रत्येकाला आपला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे शिंदे म्हणाले। पाहूया CTVशी बोलताना शिंदे काय म्हणाले। तुलना देवगडे बोलते आहे CTV मधनं। बोला। आता आपल्या कार्यालयामध्ये जो काही प्रकार झाला तर याविषयी आपली प्रतिक्रिया जरा घ्यायची होती। काही नाही आहे, जो प्रकार झाला तो कोणत्या शिवसैनिकांनी नाही केलेला आहे। जे शिवसेना सोडून गेले होते त्यापैकी एक गुंड प्रवृत्तीचा नेता जो स्वतःला खूप हुशार समजतो आणि यापूर्वी ज्या वेळेस सहकार क्षेत्राच्या निवडणुका झाल्या त्यांनी मला जीवे मारण्याचे हमला केला होता त्यापैकीच हे आहे। आणि हे चिल्लर प्रकरण आहे, काही काळा फासल्याने हे रात्रीच्या वेळेस येऊन फासलं, त्याच्यामध्ये काही नाही। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार असतात। त्या पद्धतीने त्यांना कायदेशीर उत्तर देऊ। काही संशय तुमचा कोणावर संशय आहे? संशय राहण्याचा पदार्थ का? शिंदे यांनी या प्रकरणावर बोलताना शिवसेना सोडून गेलेल्यांवर आरोप केला आहे। शिंदे यांचा कोणाकडे रोख असेल हे येणारी वेळ सांगेल। मात्र शिंदे यांनी हे प्रकरण चिल्लर असल्याचे म्हटले असले तरी त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। CTV रिपोर्ट, चंद्रपूर।